हॅलो फ्रेंड्स, मी रामदास लाड आपणा सर्वांचे या यूट्यूब चॅनलवरती स्वागत करतो. बिझनेस मॅथमॅटिक्स अँड स्टॅटिस्टिक्स यामधील चॅप्टर नंबर 4 मेजर्स ऑफ सेंट्रल टेंडन्सी या टॉपिकवरचे मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स आपण पाहणार आहोत. मेजर्स ऑफ सेंट्रल टेंडन्सी या चॅप्टर मध्ये आपल्याला काय काय विचारू शकतात, तर याच्यामध्ये तीन मेजर्स ऑफ सेंट्रल टेंडन्सी आहेत. देयर आर 3 टाइप्स ऑफ मेजर्स ऑफ सेंट्रल टेंडन्सी: मीन, मीडियन अँड मोड. म्हणजे यामध्ये प्रत्येकाचं मीनिंग, डेफिनेशन जे आहे तर त्याच्यावरती तुम्हाला प्रश्न विचारले जाऊ शकतात. मीनिंग ऑफ मीन, मीडियन आणि मोड याच्यावरती ऑब्जेक्टिव्ह टाइपचे प्रश्न विचारले जातील. त्याचबरोबर मीन, मीडियन आणि मोड कॅल्क्युलेट करण्याचे जे फॉर्म्युले आहेत तर त्याचं एखादं एक्झाम्पल विचारलं जाईल आणि ते तुम्हाला सॉल्व्ह करून त्याचं आन्सर जे आहे तर ते या प्रश्नांमध्ये विचारलं जाऊ शकतं. तसंच तुम्हाला ज्या काही मीनच्या प्रॉपर्टीज आहेत तर त्या प्रॉपर्टीज वरती पण प्रश्न विचारले जाऊ शकतात. तर त्यासाठी विद्यार्थी मित्रांनो, प्रॉपर्टीज ज्या आहेत तर त्या मीनच्या व्यवस्थित करून ठेवा, म्हणजे जेणेकरून त्याचे प्रश्न जर विचारले तर त्याचे उत्तर तुम्हाला सहजासहजी देता येतील. त्याचबरोबर आपण हे जे काही मेजर्स ऑफ सेंट्रल टेंडन्सी हा टॉपिक अभ्यासलेला आहे तर त्याचा उपयोग कुठे, म्हणजे जसं की रिसर्च मध्ये केला जातो, तर हे जे काही युजेस आहेत तर युजेस ऑफ सेंट्रल टेंडन्सी यावरती सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्याचबरोबर प्रॉपर्टीज ऑफ मीन मध्ये कंबाईन मीन कॅल्क्युलेट केला जातो, तर त्या कंबाईन मीन वरती सुद्धा तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकेल. तर सर्वसाधारणपणे मेजर्स ऑफ सेंट्रल टेंडन्सी मध्ये या वेगवेगळ्या टॉपिक वरती वेगवेगळ्या प्रकारे तुम्हाला प्रश्न विचारले जाऊ शकतील. मेजर्स ऑफ सेंट्रल टेंडन्सी या प्रकरणामध्ये आपल्याला काही बेसिक माहिती आवश्यक असते. तर यामध्ये फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन म्हणजे काय, तर त्यामध्ये आपण क्लास मार्क म्हणजे मिड व्हॅल्यू कशी कॅल्क्युलेट करायची, तर त्याचा जो काही फॉर्म्युला आहे तर तो या ठिकाणी मी इथे दिलेला आहे. तर हा जो काही फॉर्म्युला आहे तर याच्यावरती पण प्रश्न विचारला जाऊ शकतो. मिड व्हॅल्यू तुम्हाला कॅल्क्युलेट करण्यासाठी विचारली जाऊ शकते. मग मिड व्हॅल्यू कशी कॅल्क्युलेट करतात? अप्पर लिमिट प्लस लोअर लिमिट डिवायडेड बाय 2. म्हणजेच या ठिकाणी जर क्लास बाउंड्रीज दिलेल्या असतील तर मिड व्हॅल्यू इज इक्वल टू अप्पर बाउंड्री प्लस लोअर बाउंड्री डिवायडेड बाय 2. तर अशा पद्धतीने आपण क्लास मार्क कॅल्क्युलेट करू शकतो, त्यालाच मिड व्हॅल्यू असं म्हणतात. त्यानंतर क्लास विड्थ इट मीन्स द लेंथ ऑफ द क्लास. मग ही लेंथ कशी कॅल्क्युलेट केली जाते? सो अप्पर बाउंड्री मायनस लोअर बाउंड्री किंवा अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट. तर या फॉर्म्युलाने आपण क्लास विड्थ कॅल्क्युलेट करू शकतो. त्यानंतर रिलेटिव्ह फ्रिक्वेन्सी, सो इट इज कॅल्क्युलेटेड बाय युजिंग द फॉर्म्युला क्लास फ्रिक्वेन्सी डिवायडेड बाय टोटल फ्रिक्वेन्सी. तर ह्या ज्या काही बेसिक गोष्टी आहेत तर ह्या तुम्हाला इथे माहिती असणं गरजेचं आहे. त्यानंतर यामध्ये there are 3 types of measures of central tendency. We can measure the central tendency by using mean, median and mode. So first of all we will see what is mean. Mean is also called as arithmetic mean. Please understand the definition of arithmetic mean. Arithmetic mean ची व्याख्या लक्षात घ्या. काय व्याख्या आहे? So it is the ratio of total of all the observation divided by number of observation. किंवा आपण काय म्हणू शकतो? It is the ratio of टोटल ऑफ ऑल द ऑब्झर्वेशन टू द नंबर ऑफ ऑब्झर्वेशन. आणि या व्याख्येनुसार, या डेफिनेशन नुसार याचा फॉर्म्युला आपल्याला इथे दिलेला आहे, टोटल ऑफ ऑल द ऑब्झर्वेशन्स डिवायडेड बाय नंबर ऑफ ऑब्झर्वेशन्स. लक्षात आले? मग याच्यावरती पण तुम्हाला काही प्रश्न विचारले जाऊ शकतील. ओके, आता मीन जो आहे तर तो आपण 3 प्रकारच्या डेटासाठी कॅल्क्युलेट करू शकतो. देयर आर 3 टाइप्स ऑफ डेटा. त्याला आपण इंडिव्हिज्युअल ऑब्झर्वेशन, फर्स्ट इज द इंडिव्हिज्युअल ऑब्झर्वेशन और अनग्रुप डेटा. दुसरा जो काही प्रकार आहे तर त्याला आपण ग्रुप डेटा म्हणतो किंवा त्याला डिस्क्रीट फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन असं म्हटलं जातं. आणि तिसरा प्रकार जो आहे तर तो आहे फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन किंवा कंटिन्युअस फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन. म्हणजे मीन आपल्याला 3 प्रकारच्या डेटासाठी कॅल्क्युलेट करावा लागतो. पुन्हा इथे लक्षात घ्या की सर्वसाधारणपणे मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स मध्ये तुम्हाला अनग्रुप डेटा किंवा ग्रुप डेटावरती प्रश्न विचारले जातील. मग त्याच्यामध्ये पण 2 मेथड आहेत. तर जनरली आपण डायरेक्ट मेथड लक्षात घेऊया. मग डायरेक्ट मेथडने अनग्रुप डेटासाठी मीन कसा कॅल्क्युलेट केला जातो? सो एक्स बार इज इक्वल टू समेशन एक्स डिवायडेड बाय एन. हा फॉर्म्युला वापरून आपण काय करू शकतो?
मीन जो आहे तर तो अनग्रुप डेटासाठी कॅल्क्युलेट करू शकतो. सर्वसाधारणपणे याच्यावरतीच तुम्हाला मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स जे आहेत तर ते सर्वसाधारणपणे विचारले जातील. त्यानंतर इथे तुम्ही डिस्क्रीट फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशनचा फॉर्म्युला दिलेला आहे, त्यानंतर कंटिन्युअस फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशनचा फॉर्म्युला दिलेला आहे, पण यावरती जास्त प्रश्न विचारले जाणार नाहीत. मात्र इंडिव्हिज्युअल डेटा किंवा अनग्रुप डेटावरती जास्त प्रश्न विचारले जाऊ शकतील. त्यानंतर इथे खाली आपल्याला कंबाईन मीन आहे, कंबाईन मीन पण तुम्हाला विचारला जाऊ शकतो, कारण या ठिकाणी काही इन्फॉर्मेशन तुम्हाला डायरेक्टली दिलेली असेल आणि कंबाईन मीनचा फॉर्म्युला वापरून तुम्ही डायरेक्टली कंबाईन मीन कॅल्क्युलेट करू शकता. मेडियन, व्हॉट इज द मेडियन? मेडियनची व्याख्या लक्षात घ्या. मेडियन म्हणजे काय? मेडियन इज द मिडल मोस्ट ऑब्झर्वेशन इन द डेटा. म्हणजे जो काही आपल्याला डेटा दिलेला असतो तर त्या डेटा मधलं सगळ्यात मधलं ऑब्झर्वेशन म्हणजे मिडल मोस्ट. इट डिव्हाइड्स द डेटा इनटू 2 पार्ट्स. हा मेडियन काय करतो? तर जो काही डेटा दिलेला असतो तर त्याचे 2 भाग करतो. एक म्हणजे काय? तर त्याच्या अगोदरचे जे काही ऑब्झर्वेशन असतील तर त्याची व्हॅल्यू मेडियन पेक्षा कमी असते आणि त्याच्या नंतरचे जे काही ऑब्झर्वेशन असतील म्हणजेच हा इथे 2 भाग केले जातात. म्हणजे त्याच्यानंतरचे जे काही ऑब्झर्वेशन असतील तर त्याची व्हॅल्यू मेडियन पेक्षा जास्त असते. तर इथे आपल्याला मेडियन कॅल्क्युलेट करताना जो काही दिलेला डेटा असेल, मग तो अनग्रुप डेटा असेल किंवा ग्रुप डेटा असेल, सो वी हॅव टू अरेंज दिस डेटा इन इन्क्रीजिंग ऑर डिक्रीजिंग ऑर्डर. चढत्या किंवा उतरत्या क्रमाने आपल्याला हा डेटा काय करावा लागतो? अरेंज करावा लागतो. आता इथे मेडियन सुद्धा आपल्याला 3 प्रकारच्या डेटासाठी कॅल्क्युलेट करावा लागतो. मेडियन फॉर अनग्रुप डेटा ऑर इंडिव्हिज्युअल ऑब्झर्वेशन. आता याच्यामध्ये पहा 2 प्रकारचे फॉर्म्युले आपल्याला वापरावे लागतात. केस 1 म्हणजे काय? इफ एन इज ऑड नंबर. म्हणजे एन म्हणजे काय? तर नंबर ऑफ ऑब्झर्वेशन. ऑड म्हणजेच काय? तर विषम संख्या. म्हणजेच ऑब्झर्वेशनची संख्या जर विषम असेल, विषम म्हणजे 3, 5, 7, 9 अशा प्रकारे जर असेल तर मेडियन इज इक्वल टू हा फॉर्म्युला वापरायचा आहे. मेडियन इज इक्वल टू n प्लस 1 डिवायडेड बाय 2 ऑब्झर्वेशन. आणि जर इथे पहा केस 2 दिलाय, इफ एन इज इव्हन नंबर. इव्हन म्हणजेच काय? समसंख्या असेल तर मेडियन म्हणजे काय? तर हा फॉर्म्युला वापरायचा आहे. n डिवायडेड बाय 2 ऑब्झर्वेशन प्लस n डिवायडेड बाय 2 प्लस 1 ऑब्झर्वेशन आणि त्याला डिवायडेड बाय 2 करायचं. म्हणजेच या फॉर्म्युल्याने आपण जर समसंख्या असेल तर मेडियन जो आहे तर तो इंडिव्हिज्युअल डेटा किंवा अनग्रुप डेटासाठी कॅल्क्युलेट करू शकतो. त्यानंतर कॅल्क्युलेशन ऑफ मेडियन फॉर डिस्क्रीट फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन म्हणजेच ग्रुप डेटासाठी. ग्रुप डेटासाठी पण काय आहे? तर सेम फॉर्म्युला आहेत, म्हणजे याच्यामध्ये काही फरक पडत नाही. मात्र जे काही कंटिन्युअस फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन आहे तर त्यासाठी जर तुम्हाला मेडियन कॅल्क्युलेट करायचं असेल तर मेडियन इज इक्वल टू हा फॉर्म्युला तुम्हाला वापरावा लागेल. तोच फॉर्म्युला आपण रिअरेंज करून इथे पुढे लिहिलेला आहे. ओके, त्यानंतर तिसरा प्रकार आहे मोड. व्हॉट इज द मोड? मोडची डेफिनेशन लक्षात घ्या. मोड इज द व्हॅल्यू ऑफ द डेटा, व्हॅल्यू ऑफ द ऑब्झर्वेशन इन द डेटा विच ऑकर्स मॅक्झिमम टाइम्स. म्हणजेच मोड म्हणजे काय? तर जी व्हॅल्यू त्या डेटामध्ये जास्तीत जास्त वेळा येते, रिपीटेड आहे, तर तिला आपण काय म्हणत असतो? मोड. मग मोड कुठे वापरला जातो? तर इलेक्शन्स मध्ये, म्हणजेच इलेक्शन्स मध्ये निवडणुकीमध्ये मोड वापरला जातो. म्हणजे ज्या कॅन्डिडेटला जास्त मतं पडलेली असतील तर तो कॅन्डिडेट निवडून येतो. बरोबर. मग आता मोड जो आहे तर तो इंडिव्हिज्युअल ऑब्झर्वेशन आणि ग्रुप डेटासाठी सेम आहे. तर काय सेम कसा वापरला जातो? तर मोड इज इक्वल टू हायेस्ट फ्रिक्वेन्सी इन द डेटा. म्हणजे जेव्हा फ्रिक्वेन्सी दिलेली असेल, म्हणजे डिस्क्रीट फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन असेल, तर ज्या व्हॅल्यूची फ्रिक्वेन्सी जास्त आहे तर ती व्हॅल्यू म्हणजे काय आहे? मोड आहे. किंवा इंडिव्हिज्युअल ऑब्झर्वेशन असतील तर त्याच्यामध्ये जे ऑब्झर्वेशन जास्तीत जास्त वेळा आलेलं असेल तर ते ऑब्झर्वेशन काय असतं? मोड असतं. त्यानंतर कंटिन्युअस फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन साठी मोड जर कॅल्क्युलेट करायचा असेल तर आपल्याला हा फॉर्म्युला वापरता येईल किंवा तोच फॉर्म्युला इथे रिअरेंज करून याप्रमाणे लिहिलेला आहे. तर ह्या गोष्टी तुम्ही जर लक्षात घेतल्या तर मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स तुम्हाला सॉल्व्ह करणं अगदी सोपं जाईल. So let us see some objective type questions on measures of central tendency. So the first question, the total of all the observations divided by the number of observations is called. आता याच्यामध्ये काय विचारले तर तुम्हाला डेफिनेशन विचारलेली आहे. मग ही डेफिनेशन कशाची आहे? तर there are 4 options. A arithmetic mean, B geometric mean, C median and D harmonic mean.
आता पहा इथे द टोटल ऑफ ऑल द ऑब्झर्वेशन्स डिवायडेड बाय द नंबर ऑफ ऑब्झर्वेशन्स. आता अर्थमॅटिक मीन किंवा मीनची डेफिनेशन काय? इट इज द रेशो ऑफ टोटल ऑफ ऑल द ऑब्झर्वेशन्स टू द नंबर ऑफ ऑब्झर्वेशन्स. म्हणजे काय तर ही डेफिनेशन जी आहे तर ती अर्थमॅटिक मीनची आहे. म्हणजेच द करेक्ट ऑप्शन इज ऑप्शन ए, अर्थमॅटिक मीन. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 2, which is not true for mean. So here some sentences are given and which is not true for mean. mean साठी कोणती गोष्ट बरोबर नाही म्हणजे कोणती गोष्ट चुकीची आहे असं त्यांनी विचारलंय. आता याच्यामध्ये ऑप्शन ए आहे इट इज इझी टू कॅल्क्युलेट. आता याच्यामध्ये तुम्हाला जेव्हा तुम्ही मीनचे मेरिट्स किंवा ऍडव्हान्टेजेस जर अभ्यासलेले असतील तर त्यावेळेस तुम्हाला हे लगेच लक्षात येईल. इट इज इझी टू कॅल्क्युलेट, मीन इज द इझी टू कॅल्क्युलेट. इट इज बेस्ड ऑन ऑल द ऑब्झर्वेशन्स इन द डेटा. जेव्हा आपण मीन कॅल्क्युलेट करतो तर त्यावेळेस सगळे ऑब्झर्वेशन्स आपण कन्सिडर केलेले असतात म्हणजे लक्षात घेतलेले असतात. इट इज युज्ड फॉर फर्दर मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन्स. सो वी कॅन यूज मीन फॉर फर्दर मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन्स लाईक स्टँडर्ड डेव्हिएशन अँड कोएफिशियंट ऑफ व्हेरिएशन. सो दिस ऑप्शन इज अगेन नॉट करेक्ट. देन डी. So it can be calculated for open-end classes. When we calculate mean for continuous frequency distribution, so instead of classes, we are taking the mid values of the classes. So in case of open-end classes, we cannot calculate the mid value of open-end classes. It means that we cannot calculate the mean for data with open-end classes. So the option D is here the correct option. So correct answer is option D. It can be calculated for open-end classes. So mean cannot be calculated for the open-end classes. Open-end classes जर असतील तर आपण mean calculate करू शकत नाही. म्हणजेच इथे या प्रश्नाचं उत्तर काय असेल? ऑप्शन डी. क्वेश्चन नंबर 3. आता पहा इथे व्हॉट इज द मीडियन ऑफ द सॅम्पल. इथे तुम्हाला सॅम्पल म्हणजेच डेटा दिलेला आहे 5, 5, 11, 9, 8, 5, 8. आता इथे तुम्हाला व्हॉट इज द मीडियन. मग याच्यामध्ये तुम्हाला व्हॉट इज द मीन, व्हॉट इज द मोड असाही क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. फर्स्ट ऑफ ऑल यू हॅव टू आयडेंटिफाय द टाइप ऑफ डेटा. हा डेटा कोणत्या प्रकारचा आहे तर ते लक्षात घ्या. तर हा डेटा आहे इंडिव्हिज्युअल ऑब्झर्वेशन किंवा त्यालाच आपण काय म्हणतो अनग्रुप डेटा. मग अनग्रुप डेटा असेल तर मीडियन कॅल्क्युलेट करण्यासाठी काय करावं लागतं? फर्स्ट ऑफ ऑल वी हॅव टू अरेंज दिस डेटा इन इन्क्रीजिंग ऑर डिक्रीजिंग ऑर्डर. म्हणजे इन्क्रीजिंग किंवा डिक्रीजिंग ऑर्डर मध्ये अरेंज करायचंय. मग नंबर ऑफ ऑब्झर्वेशन्स किती आहेत तर त्यानुसार आपल्याला केस 1 आणि केस 2 नुसार आपण त्याचे कॅल्क्युलेशन्स करायचे. सो फर्स्टली अरेंज द डेटा इन इन्क्रीजिंग ऑर्डर. मग इथे आपण इन्क्रीजिंग ऑर्डर मध्ये हा डेटा अरेंज केलाय. ओके. देन how many number of observation? So there are 7 observations. It means n is equal to 7. मग n is equal to 7 is the odd number. Odd number असेल तर आपण काय फॉर्म्युला वापरतो? n plus 1 divided by 2th observation is the median. म्हणजे 7 plus 1 divided by 2 it means 4th observation. मग 4th observation कोणता आहे? 1, 2, 3 and 4. So here 8 is the median. It means option C is the correct answer. So 8 is the median. Okay, next question. The observation which occurs most frequently in a sample is the. So again we have to understand the definition. So this is the definition. So there are 4 options. Option A median, option B mean deviation, option C standard deviation and option D mode. So this is the definition of mode. The observation which occurs maximum times in the data is called as mode. म्हणजे इथे जे ऑब्झर्वेशन जास्तीत जास्त वेळा डेटा मध्ये आलेला असेल तर त्याला आपण मोड म्हणतो. म्हणजे करेक्ट ऑप्शन काय असेल इथे? करेक्ट आन्सर इज द ऑप्शन डी, मोड. नेक्स्ट क्वेश्चन.
Question number 5. In case of elections, representatives are elected by using following method. So option A is the standard deviation, option B is mean, option C is median and option D is mode. म्हणजे इलेक्शन्स मध्ये म्हणजे निवडणुकीमध्ये जे काही कॅन्डिडेट आहेत तर ते निवडून येण्यासाठी कोणती मेथड वापरली जाते, तर याच्यामध्ये सगळ्यांना माहिती असेल की मोड ही मेथड जी आहे तर ती काय केली जाते इलेक्शन्स मध्ये वापरली जाते. सो करेक्ट आन्सर इज ऑप्शन डी. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 6. The measures of central tendency listed below is. So there are three measures of central tendency. The first one is the mean, which is also called as arithmetic mean. Second one is the median and third one is the mode. And you have to find out the measures of central tendency listed below is. So option A is the raw score, option B is range, option C is standard deviation and option D is the mean. It means here the correct option is option D, mean. Next question. So question number 7. While computing the arithmetic mean of a frequency distribution, the each value of a class is considered equal to. म्हणजे जेव्हा आपण अर्थमॅटिक मीन जो आहे तर तो कॅल्क्युलेट करतो, जेव्हा आपल्याला फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन म्हणजे तिसऱ्या प्रकारचा डेटा दिलेला असेल आणि जेव्हा आपण अर्थमॅटिक मीन कॅल्क्युलेट करतो, द ईच व्हॅल्यू ऑफ अ क्लास इज कन्सिडर्ड टू. मग आता जी काही प्रत्येक क्लासची जी काही व्हॅल्यू आहे तर ती काय कन्सिडर केली जाते व्हेन वी कॅल्क्युलेट arithmetic mean in case of continuous frequency distribution. Instead of classes we are using the mid value of the classes. जेव्हा आपण arithmetic mean कॅल्क्युलेट करायचा असतो म्हणजे जेव्हा क्लासेस आणि त्याची फ्रिक्वेन्सी दिलेली असते आणि त्यावेळेस आपण क्लासेस ऐवजी काय करतो त्याची मिड व्हॅल्यू घेतो. कारण क्लास जो आहे सपोज 10 to 20 हा क्लास घेऊन आपल्याला कॅल्क्युलेशन्स करता येतील का नाही, तर त्याच्याऐवजी काय करतो आपण त्याची मिड व्हॅल्यू घेतो. म्हणजेच काय करतो 10 + 20 डिवायडेड बाय 2 म्हणजे त्याची मिड व्हॅल्यू जी असेल तर 15 तर ती आपण काय करत असतो यूज करत असतो. मग इथे तेच आन्सर तुम्हाला द्यायचे की इथे आपण कोणती व्हॅल्यू वापरतो. ऑप्शन ए क्लास मार्क, ऑप्शन बी लोअर लिमिट, ऑप्शन सी अप्पर लिमिट अँड ऑप्शन डी लोअर क्लास बाउंड्री. सो क्लास मार्क इज ऑल्सो नोन ॲज मिड व्हॅल्यू म्हणजे इथे आपण काय करतो क्लास मार्क वापरतो. सो द करेक्ट ऑप्शन इज ऑप्शन A, class mark. Okay, next question, question number 8. If a constant value is added to every observation of the data, the arithmetic mean is obtained by. So please understand here you have to study very well the properties of arithmetic mean. Arithmetic mean च्या जर तुम्ही प्रॉपर्टी चांगल्या प्रकारे स्टडी केलेल्या असतील तर तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर देता येईल. तर प्रॉपर्टीज ज्या आहेत अर्थमॅटिक मीनच्या तर त्याच्यावरती वेगवेगळ्या प्रकारे प्रश्न विचारले जाऊ शकतील. इथे मी फक्त एकच प्रश्न घेतलाय आणि याच्यामध्ये जी काही प्रॉपर्टी आहे in observations, in all the observations are added, subtracted, multiplied and divided by a constant number k, then the mean will be added, subtracted, divided and multiplied by the constant number k. म्हणजेच प्रत्येक ऑब्झर्वेशन मध्ये जर आपण एखादी विशिष्ट व्हॅल्यू जर ऍड केली, मिळवली किंवा गुणिले केली किंवा वजा केली किंवा भागिले केली तर त्या मीन मध्ये सुद्धा ती जी काही व्हॅल्यू आहे तर ती ऍड म्हणजेच मिळवली जाते किंवा वजा केली जाते किंवा त्याचा गुणाकार केला जातो किंवा भागाकार केला जातो. तर ही जी काही प्रॉपर्टी आहे तर त्या प्रॉपर्टी वरती हा प्रश्न आहे. इफ अ कॉन्स्टंट व्हॅल्यू इज ऍडेड टू एव्हरी ऑब्झर्वेशन ऑफ डेटा then arithmetic mean is obtained by option A subtracting the constant, option B adding the constant, option C multiplying the constant and option D dividing the constant. म्हणजेच इथे जर आपण एखादी कॉन्स्टंट व्हॅल्यू जर ऍड केली त्या डेटामध्ये तर मीन मध्ये पण ती व्हॅल्यू काय होईल ऍड होईल. सो ऑप्शन बी इज द करेक्ट आन्सर ऍडिंग द कॉन्स्टंट. ओके, त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन,
Question number 9. The arithmetic mean is highly affected by. म्हणजे अर्थमॅटिक मीन वरती. आता इथे पहा, तुम्ही जर अर्थमॅटिक मीनच्या जर मेरिट्स किंवा ऍडव्हान्टेजेस जर अभ्यासलेले असतील तर त्यावरती आधारित हा प्रश्न आहे. मग जर तुम्ही ते अभ्यासलेले असतील तर तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर सहजासहजी देता येईल. ऑप्शन्स आर ए मॉडरेट व्हॅल्यू, ऑप्शन बी एक्स्ट्रीमली स्मॉल व्हॅल्यू, ऑप्शन सी ऑड व्हॅल्यूज अँड ऑप्शन डी एक्स्ट्रीमली लार्ज व्हॅल्यूज. म्हणजेच अर्थमॅटिक मीन कॅल्क्युलेट करताना जर व्हॅल्यूज ह्या खूप जास्त असतील तर त्याचा परिणाम हा मीन वरती होतो. ओके, सो करेक्ट ऑप्शन इज ऑप्शन डी. सो एक्स्ट्रीमली लार्ज व्हॅल्यूज म्हणजे ज्या काही लार्ज व्हॅल्यूज असतील तर त्याचा परिणाम जो आहे तर तो अर्थमॅटिक मीन वरती होत असतो. ओके, क्वेश्चन नंबर 10. What is the mean of marks scored by a student in 7 subjects as? 7 विषयांमध्ये एका विद्यार्थ्याला मिळालेले मार्क्स दिलेले आहेत. 76, 85, 67, 88, 69, 74 and 85. आणि इथे तुम्हाला काय विचारले? व्हॉट इज द मीन. कधी कधी हाच जो प्रश्न आहे, व्हॉट इज द मीन, व्हॉट इज द मीडियन, व्हॉट इज द मोड असाही विचारला जाऊ शकतो. म्हणजे इथे तुम्हाला इंडिव्हिज्युअल ऑब्झर्वेशन्स दिलेले असतील आणि तुम्हाला मीन, मीडियन किंवा मोड कॅल्क्युलेट करायला विचारला जाऊ शकतो. आता इथे काय विचारले? मीन. मग जर मीन कॅल्क्युलेट करायचं असेल तर इथे तुम्ही कॅल्क्युलेटर वापरू शकता किंवा पेन आणि पेपरचा वापर करून सुद्धा मीन कॅल्क्युलेट करून तुम्हाला आन्सर देता येईल. मग याचा आन्सर कसं देता येईल? मीन इज इक्वल टू टोटल ऑफ ऑल द ऑब्झर्वेशन डिवायडेड बाय नंबर ऑफ ऑब्झर्वेशन. म्हणजे या सगळ्यांची टोटल करा आणि डिवायडेड बाय नंबर ऑफ ऑब्झर्वेशन. ऑब्झर्वेशनची संख्या किती आहे? 7. मग याची जी काही टोटल आहे तर ती कॅल्क्युलेटर वरती करून तुम्ही 7 ने त्याला भाग दिला तर त्याचं आन्सर येईल. सो हिअर करेक्ट आन्सर इज ऑप्शन नंबर ए 77.71. Question number 11. What is the mean of 10 observations where total of all the observation is 560? आता इथे तुम्हाला मीनचे डेफिनेशन किंवा मीनचा फॉर्म्युला जो आहे तर तो लक्षात असणं गरजेचं आहे. सो मीन इज इक्वल टू टोटल ऑफ ऑल द ऑब्झर्वेशन डिवायडेड बाय नंबर ऑफ ऑब्झर्वेशन. आता इथे काय दिलेलं आहे? नंबर ऑफ ऑब्झर्वेशन इज 10 अँड टोटल ऑफ ऑल द ऑब्झर्वेशन इज 560. इट मीन्स 560 डिवायडेड बाय 10 असं तुम्हाला कॅल्क्युलेशन्स करावे लागतील. सो ऑप्शन ए इज 0.56, ऑप्शन बी इज 5.60, ऑप्शन सी इज 5600 and option D is 56. So here the correct answer is option D. 560 divided by 10, it means 56. Okay. Next one. Question number 12. Which is not a measure of central tendency? Central tendency कोणती central tendency नाहीये. Okay. So there are 3 measures of central tendency: mean, median and mode. So you have to identify which is not a measure of central tendency. So here option D is the standard deviation is the correct answer. So option D, standard deviation, not a measures of central tendency. It is a measures of dispersion. Please understand. Next one. Mode is, what is the mode? A, middlemost value of the data. B, the minimum value in the data. Option C, the maximum value in the data. And option D, the value which occurs maximum times in the data. So option D is the correct answer. Next one. Question number 14. If the arithmetic mean of 20 value is 10, then sum of these 20 value is. So arithmetic mean of 20 value is given, which is 10, and number of value is 20. So here please understand the formula of mean. Mean is equal to total of all the observation divided by number of observations. So you have to rearrange this formula and give the answer of this question. So option A is 10, option B is 20, option C is 200, and option D is 30. So here arithmetic mean is 20 and arithmetic mean is 10 and the values are 20. So 20 divided by 10. So it will be 200. So correct option is C, 200. So in this way you can solve
all the objective type questions based on मेजर्स ऑफ सेंट्रल टेंडन्सी. मेजर्स ऑफ सेंट्रल टेंडन्सी या चॅप्टर वरती वेगवेगळ्या प्रकारे प्रश्न विचारले जाऊ शकतात आणि या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी मी सुरुवातीला ज्या काही 3 स्लाइड दाखवलेल्या आहेत तर त्याचा वापर तुम्ही करू शकता.